नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, 26 जानेवारी 15 ऑगस्ट राष्ट्रीय सण, अतिशय मोलाचे असे हे दिवस. पण जेव्हा हे दिवस मोलाचे आहेत असं आपण म्हणतो तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट आणखीन एक येते, ती म्हणजे स्वातंत्र्य सेनानींनी स्वातंत्र्यापूर्वी केलेलं योगदान. त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा, स्वातंत्र्याप्रती असलेली तळमळ, हे सगळं काही मोलाचं आपण हे स्वातंत्र्याचे दिवस अनुभवत आहोत. स्वातंत्र्य सेनानींचं योगदान त्यावेळी मोलाचं होतं असं म्हणत असताना आजही स्वातंत्र्य सेनानी तितक्याच निष्ठेने कार्यरत असलेले आपल्याला दिसतात, तेव्हा नतमस्तक होतो. थांबला तो संपला या भावनेने सतत कार्यरत असलेलं असंच एक व्यक्तिमत्व विदुषी रोहिणीताई गवाणकर. त्यांना आजच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण खास आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार रोहिणीताई. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. रोहिणीताईंविषयी सांगायचं तर अभ्यासाप्रती प्रचंड निष्ठा, देशभक्ती ही रगारगामध्ये मुरलेली आहेच आहे, पण स्वातंत्र्यप्रेम इतकं की सतत कार्याचा ध्यास आणि त्यातून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सतत कार्यमग्न असणं हेच त्यांचं आयुष्याचं ध्येय. आणि यातूनच आपल्या देशातल्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या सक्रिय देशभक्त असं म्हणत असताना सुद्धा निवृत्त डीन ऑफ सोशल सायन्सेस, SNDT महिला विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख, राष्ट्रीय पातळीवरील लढाऊ नेतृत्व, अनेकविध पुस्तकांच्या लेखिका, ज्या पुस्तकांचं इंग्रजी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा विविध भाषांमध्ये भाषांतरं झालेली आहेत, अनेकविध कल्याणकारी संस्थांच्या अध्यक्ष, पदाधिकारी, एक ना अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारं हे व्यक्तिमत्व. त्यांचा आयुष्याचा आलेख, अभ्यास हा 92 वर्षांचा आहे. जाणून घेऊया त्यांच्याचकडनं त्यांच्या कार्याविषयी. मुळात रोहिणीताई, सुरुवातीला मी हे सगळं जेव्हा सांगते तेव्हा या सगळ्या गोष्टींची सुरुवात कुठपासून झाली हे ऐकायला नक्की आवडेल. सुरुवात तशी काय लहानपणापासून झाली असं काही म्हणता येत नाही. माझा जन्मच 1930 सालचा, तर त्या काळात काय असं हे नव्हतंच सगळं ना, त्यामुळे लहानपणापासून झालं असं काय मला वाटत नाही. पण पुढच्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाल्यापासून असं वाटतंय की हळूहळू सगळं सुरू झालं, मनात रुजत गेलं. आणि चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या विदुषी त्यावेळी होत्या, देशभक्त होत्या, सरोजिनी नायडू होत्या, माझ्या काळातल्या सगळ्या जिवंत होत्या. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना आम्ही आदर्श ठेवत होतो. याच्या पलीकडे काही विशेष करण्यासारखं त्या काळात नव्हतंच. एक तर इंग्रजांचं एकदम वरवंटा फिरवणारं राज्य चाललं होतं. 45 सालच्या चळवळीत ते खूप घाबरले होते. त्याचं कारण असं झालं त्यांना की सुभाषबाबूंनी आझाद हिंद फौज सुरू केली होती तिकडे सिंगापूर आणि जर्मनीमध्ये, आणि दुसरं महायुद्ध जोरात त्यांचा पराभव चालला होता. आणि इकडे हिंदुस्थानामध्ये 42चा एकदम स्फोट झाला, त्यामुळे ते अगदी घाबरलेले होते. अच्छा. आणि म्हणून त्यांचं ते कसं सगळे दडपून टाकता येईल याच्यावरती केंद्रबिंदू झालेलं होतं. आणि त्यात माझे दोन्ही मोठे भाऊ अडकलेले असल्यामुळे अच्छा, चळवळीचं वातावरण घरात नसतं, म्हणजे ते घरात त्यांनाही मार पडला असता, कळलं असतं त्यांना. मला वाटतं तुमचे बंधू जे आहेत ते सुद्धा त्या काळामध्ये अतिशय गुप्तहेर पद्धतीने विविध उपक्रम राबवत होते. एक माझा भाऊ पत्री सरकार बरोबर होता. अच्छा. आणि दुसरा क्रांतिकारकच म्हणायला पाहिजे, कारण त्याने घरातच बॉम्ब तयार केला. ओहो. आणि ते घरातलं तोडल्यामुळे अख्खं कोल्हापूर हादरलं आमचं. बर. एवढा मोठा हे झाला. आणि त्याच्यातून काय, त्याच्यात हालच कुठे ते शरीरावर बघण्यासारखं सुद्धा काही नव्हतं, इतका तो हे झालेला. असं वातावरण घरामध्ये होतं. आणि मुळात मला या सगळ्याची आवडच होती. मी 1940 सेवादल सुरू झालं. बरं. आम्हाला काय ते सेवादल आणि काय राष्ट्रीय काय ह्यातलं काहीच माहीत नव्हतं. खेळायला मिळतं संध्याकाळच्या वेळा म्हणून घराजवळ आमच्या दसरा चौक, आणि त्या दसरा चौकामध्ये ती शाखा भरत असते म्हणून तिकडे जायला लागले. पण तिथे गेल्यानंतर हळूहळू मात्र हे काहीतरी वेगळं हेच वाटायला लागलं. अच्छा. कारण तिथे होणारी स्टडी सर्कल, त्याला आम्ही बौद्धिक म्हणत असतो,
आणि त्यावेळी कंटाळा पण यायचं. पण गोष्टी बिष्टी सांगायला लागले की खूप चांगले सगळे लोक कार्यकर्ते त्यावेळी येऊन जात असत. आणि त्यामुळे हळूहळू या संबंधीची एक प्रकारची मनाची तयारी होत चालली की हे सगळं वेगळं आहे आणि आपल्याला सुद्धा यात भाग घेतला पाहिजे असं वाटायला लागलं. नेतृत्व गुण जे आहेत ते मुळात पहिल्यापासून होतेच असं काहीच वाटतं का? असं काही मला वाटत नाही बरं. नेतृत्व गुण पहिल्यापासून होते म्हणून. पण शाळेवेळेमध्ये सगळ्याच ऍक्टिव्हिटीजमध्ये असल्यामुळे म्हणायला हरकत नाही नेतृत्व अग्रभागी. अगदी बरोबर आहे. खेळामध्ये सगळ्यामध्ये वक्तृत्व. काव्यगायनाच्या स्पर्धा कोल्हापुरात एवढ्या व्हायच्या हा. आणि सगळे कवी मी लहानपणी पाहिलेले आहेत. यशवंत, माधव ज्युलियन वा. सगळे पाहिलेले आहेत. इतके प्रोग्राम व्हायचे सगळे. त्यामुळे ह्यांच्या सगळ्या काव्याचा परिणाम सुद्धा होत होता. क्या बात आहे. म्हणजे काव्याचे संस्कार, गायनाचे संस्कार हे नकळतपणे होत गेले. नकळत. नेतृत्व गुण हे पेरले गाणारे गेले आमचे त्या देसाई लोक सगळेच गाणारे. क्या बात आहे. सगळे काकामध्ये गाणारे. त्यामुळे काही प्रश्न नव्हता. आता घरामध्ये सुद्धा देशभक्तीने भारलेलं वातावरण होतं, आजूबाजूला तेच होतं. सेवा दलामध्ये तुमचा प्रवेश झालेला होता. मग नेमकं सेवा दलामधलं किंवा चळवळीचं त्यावेळेचं वातावरण कसं होतं भारलेलं, त्याविषयी मला ऐकायला आवडेल. त्यावेळेचं वातावरण म्हणजे ना असं झालं की सगळे एका दिवशी सगळे एका रात्रीत सगळे नेते त्याने एका वेळेला इंग्रजांनी बर. तिथे मुंबईला जे अधिवेशन भरलं होतं त्याला जे आंदोलनचं ठराव मांडणार होते गांधीजी, तर त्या रात्रीत सगळ्यांना पकडलं होतं. अच्छा. त्यामुळं नेत्यांच्यापैकी कोणीच नव्हतं बाहेर. होते ते सगळे तरुण माणसं. आणि ही तरुण माणसं म्हणजे महाराष्ट्रातले एस.एन. जोशी, अच्युतराव पटवर्धन, त्यांचे भाऊ रावसाहेब पटवर्धन, नानासाहेब गोरे. पण एस.एन. जोशी फार मिलिटंट होते. अच्छा. आम्हाला सगळ्यांना एस.एन. जोशी फार आवडायचे. अरे वा. माणसं मुलात मूल आणि मोठ्यात मोठं असा त्यांचा स्वभाव होता. छानच माणूस होता. माणसं जोडावी कशी हे एस.एन. जोशीकडून शिकावं. नानासाहेब जरा थोडे वेगळ्या वृत्तीचे होते. पण अशा सगळे आमच्याशी सगळ्यांचे चांगले होते. ह्या सगळ्यांशी आम्ही ऐकत गेलो. आणि इथे त्यावेळी दुसरं काही वातावरण म्हणजे तू ज्याला जे अपेक्षित आहे तसं नव्हतंच. आमचं कोल्हापूर संस्थान आणि त्यामुळे पुष्कळ बाकीच्या ह्याच्यापेक्षा आम्हाला सवलती मिळाल्या होत्या. एक म्हणजे आम्ही किती मोर्चे काढले आणि हे केलं मुलींनी, तरी मुलींना पकडायचं नाही. अरे वा. एकदा आम्हाला पकडलं, आमच्या लक्ष्मीपुरीच्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं आणि एका तासातच सोडलं. म्हणजे आम्हाला काय त्यामुळे ज्याने अगदीच फार क्रांतिकारक कामं केली ना कोल्हापुरात सध्या झाल्या बायका, म्हणजे ह्या होत्या. हविरे नावाची एक बाई होती, जया हविरे, आणि एक तांबट नावाची बाई होती. तर त्या दोघींनी म्हणजे त्यांचे नवरे भूमिगत झाल्यामुळे ते कोल्हापूरला आता शिवाजी चौक जो आहे हो त्यावेळी विल्सन चौक होता. बर. आणि गव्हर्नर विल्सनचा त्याच्यावरती पुतळा होता. अच्छा. त्या पुतळ्यावर भर दुपारी 12 वाजता दोघींनी चढून डांबर पाचलं. ओहो. त्यात ही तर 7 महिन्याची गरोदर होती हविरेबाई. आणि सगळं घेऊन सांभाळून घेऊन घरी गेले. आणि त्यांना मात्र खूप शिक्षा वगैरे सगळं प्रकार मारहाणी सगळं झालं दोघीला. पण बाकी अशा कोणाला आमच्यासारख्या ज्या होत्या बाकी त्यांना कोणाला असला त्रास नाही झाला. म्हणजे आम्ही भाषणं करत होतो, काय काय करत होतो, आमच्या पद्धतीने जे आम्हाला वाटतील ते आम्ही बोलत होतो आमच्या मुलींच्या बरोबर शाळेतल्या वगैरे. आणि सारखे बहिष्कार चाललेले होते. शाळा बंद असायच्या. ह्या सगळ्या कामात शाळा बंद पडण्याच्या उद्योगात मी पुढे. अच्छा. पण शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही हट्टाने प्रवेश घेतला असं काहीच माझ्या वाचनात आलेलं आहे. आणि शाळा बंद पाडण्यासाठी तुम्हीच प्रयत्न केले पुन्हा. शाळेचं नाव म्हणजे असं झालं की माझ्यापेक्षा माझे 4 भाऊ मोठे. बर. मोठी बहीण लग्न करून केव्हाच गेली होती मी 4 वर्षाची असताना. अच्छा. कोणीच नाही, मुलगीच नाही मला घरामध्ये आमच्या, मी एकटीच. आणि शाळा जी होती मराठी शाळा ती आमच्या शाहूपुरीतल्या घरापासून एक 3-4 मिनिटाच्या अंतरावर होती. बर. आणि कुठे क्रॉस नव्हता काय. एकदा मुलींच्या मगोमग मी गेले आणि बसले तिथे. अच्छा.
त्या बाईंनी सांगितलं कोणाची मुलगी. वडील मोठे माझे व्यापारी होते, त्यामुळे लगेच त्या मोठ्या माणसाची मुलगी म्हणून पहिल्या ह्याच्यावर बसवलं, पाठ टाकलेलं होतं लांबच्या लांब, त्यात बसवलं. आणि त्या मला म्हणाल्या, बाई तू उद्या एक पैसा घेऊन ये, तुझं नाव घालायचं शाळेत. आणि घरी मी पैसा मागायला गेले तर आईला म्हटलं, शाळेत कुठं पोचली तू. अशी शाळेची सुरुवात झाली माझ्या. हा, आता जे चळवळीचे जे तुमचे भारलेले दिवस होते त्यामध्ये उषाताई गवाणकरांबरोबर तुम्ही चळवळीमध्ये जायला लागलात. नेमका तो सगळा टप्पा कसा होता? आईचा कसा पाठिंबा होता चळवळीमधल्या वातावरणामध्ये? किंवा कर्मकांडाला स्थान नव्हतं घरामध्ये, कायम वेगवेगळ्या पद्धतीने सुधारणा मतवादी विचार होते, त्याविषयी मला ऐकायचंय. नाही, स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दल काय झालं होतं की आईला जरी प्रेम म्हटलं ना, हा, तरी माझा मोठा भाऊ तो बॉम्ब उडवताना हे पकडला होता, मंगेश देसाई, साऊंड इंजिनियर, हो, हिंदुस्थानचा आता प्रसिद्ध इंजिनिअरिंग आहेत ते, खरंच आहे. तर तो त्याला जो पकडलेला, म्हणजे सगळं त्याचे काचा बिचा सगळ्या उडलेले होते. त्याला जे हॉस्पिटलमध्ये ठेवले होते ना, त्याचे पाय आणि हात दोन्ही बेड्याने अडकवलेले होते. ओ हो हो. तो 20-21 वर्षाचा कॉलेजमधला मुलगा होता. ते सगळं आईच्या डोळ्यासमोर असल्यामुळे आईला याच, आणि मी एखादी उद्योग करावा असं वाटत नव्हतं. एक भाऊ स्टुडंट्स युनियनमध्ये वगैरे होताच, तो पुढे पत्रे सरकारमध्ये आला, कारण पत्रे सरकारच 42 साला झालं. पण सातारा आणि कोल्हापूर हे नायकवाडी माझ्या भावाच्या वर्गात होते शाळेमध्ये. तर इतक्या सगळ्या लहान मुलांना हे सगळं असल्यामुळे, वातावरण असल्यामुळे आईने फार मला त्रास दिला त्याच्याबद्दल. बरं. तिला असं वाटायला लागलं की ही आणि उद्योग काय करून माझ्या मागे लावते म्हणून काळजी वाटली. आणि मुली थोड्याफार बाहेर पडत होत्या ना. माझ्याबरोबरची आमची त्यावेळची नेता म्हणजे फडके जे लेखक, त्यांची मुलगी आणि महाराष्ट्रातली मोठी विद्वान एज्युकेशनमधली लीला फडके, लीला पट, ती आमची नेता होती त्यावेळी. अरे वा. ती म्हणजे इंग्लिश 5वी 6वीत वगैरे याची होती, फरडी बोलणारी होती. बरं. आणि आम्हाला सगळ्यांना बोलायला तिनेच शिकवलं म्हणायला हरकत नाही. नाही, या ह्याच्यात आत्ताही शाळा बंद करायची नाही, याच्यातच बोललं पाहिजे. बरं. असंच शिक्षण होतं लीलाचं. बरोबर. मुद्देसूद बोलणं असो किंवा उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे, या गोष्टी सतत ज्या आहेत त्या चळवळीमध्ये ते पण संस्कार होत गेले. होत होते. पुढच्या काळात आलेल्या कितीतरी बायका ज्या म्हणजे मुंबईच्या ज्या मला माहिती आहेत, त्या सगळ्या शाळा कॉलेजमधूनच जेलमध्ये गेलेल्या होत्या आणि जेलमध्येच त्या संघटना शिकल्या. बरं. म्हणजे मृणाल लहानच होती माझ्यासारखी, मृणालताई गोरे, पण या अहिल्याताई त्यावेळी कॉलेजमध्ये होत्या. अहिल्याताई रांगणेकर. मी मृणाल सगळ्या शाळेतल्या, मृणाल मुंबईला आणि मी कोल्हापूरला. हा. पण अहिल्याताई रांगणेकर, तारा रेड्डी, तारा रेड्डींच्या तर मला वाटतं फार त्या कम्युनिस्ट पार्टीत गेल्यामुळे त्यांच्यावर खूप अन्यायच झालाय, कारण त्यांची प्रसिद्धी झाली. एवढं काम केलं त्या बाईनी कम्युनिस्ट चळवळीत आणि स्त्रियांच्या चळवळीत, तारा रेड्डींनी आमची. तर ह्या सगळ्यांना तिथे जाऊन त्या संघटित झाल्या, एका पाठोपाठ एक सुटल्या. त्यांनी तर सोडलंच शिक्षण ताराताईंनी, पण अहिल्याताईंनी पुरं केलं. आणि अहिल्याताई जानेवारीत सुटल्या आणि मे महिन्यात हे होती, परीक्षा होती. त्यांच्यावर विया कॉलेजने मुंबईच्या त्यांच्यावर स्पेशल केस केली आणि त्यांना परीक्षेला बसायला परवानगी दिली. संघटन जसं शिकलात किंवा देशभक्ती जी आहे ती मुळात त्या वातावरणामध्ये वेगळी शिकवावी लागली नाही, ती आपोआपच रुजत गेली. नाही, आपोआप रुजत गेली. शिकवण्याचं कोणाला भान होतं? बाकीचे सगळे भूमिगत गेले होते ना, ज्याने आम्हाला शिकवलं असतं ते सगळे भूमिगत होते. त्या भूमिगतांना मदत करणं हे काम मृणालिनी देसाई एकदा मला म्हणाल्या, अगं त्या पुण्याच्या, तर त्या म्हणाल्या, अगं मी काय जोगेश्वरीचं काय देऊळ आहे इथे ना, त्या देवळात मला माझ्याकडे चिठ्ठ्या मिळायच्या आणि ते पोचवण्याचं पण मी कुणासाठी करते, कुणाला पोचवलं पत्र, कोणाला आम्हाला पोचता नसायचं. बरं. म्हणजे माझ्याकडे सुद्धा जेव्हा पत्रे सरकारची पत्र यायला लागली त्यावेळी मलाही माहिती नसायचं काय ते.
अमुक एक ठिकाणी नेऊन पोचवायचं एवढंच काम करायचं. हा हा तो घेऊन येणार असायचा साताराहून. सातारा आणि कोल्हापूर घेऊन येणारा मुलगा माझ्याच वयाचा. बर आणि तुझं नाव काय रे? श्याम. त्याचं नाव श्याम नव्हतं, दुसरंच काहीतरी होतं. हा. त्याला शिकवून पाठवलं. सगळे भूमिगत. हो, सगळे भूमिगत लोक. कोल्हापुरात जे भूमिगत झाले होते हा हा त्यांच्यापर्यंत पत्र पोहोचवण्याचं काम हा हे आम्ही मुलांनी त्यावेळी केलं. क्या बात आहे. खूप मुलांनी केलं. असे मी अनेक एकटीनेच नव्हे, हा खूप जणांनी केलं. क्या बात. असे अनेकविध किस्सांची पोतडी रोहिणीताईंकडनं आज आपण उलगडून ऐकणार आहोत. एका छोट्याशा विश्रांतीनंतर आम्ही लगेच परत येतोय सखी सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर रोहिणीताई गवाडकर यांच्याशी. रोहिणीताई, तुम्ही सांगत होता चळवळीच्या दिवसामध्ये किंवा त्या भारलेल्या वातावरणामध्ये संस्कार असे वेगळे करावेच लागले नाहीत. बरोबर. देशभक्ती ही होतीच. अगदी बरोबर. संघटनेचे संस्कार हे तुरुंगात गेल्यावर झाले. हो. अशी काहीतरी गंमत तुम्ही सांगत आहात. हो. काय करतोय माहिती नाही पण हे कल्याणासाठी करतोय हो. अशी ही भावना होती. हा. आईचे विचार त्यावेळी काय होते? आपली लेक काय करते हे माहिती होतं आईला? हा, माहिती होतं. माहिती होतं म्हणूनच राग यायचा तिला. अच्छा. कारण त्या भावांसारखी मी माझं जर आणखीन काय केसबीस सुरू झाली तर काय करेल हो. अशी तिला भीती वाटायची. तिचे वडील वकील होते, तिचा भाऊ वकील होता आणि तिचा एक भाऊ बॅरिस्टर मुंबईला होता. बर. त्यामुळे वकिलीचंच सगळं वातावरण. पण त्यांनी सगळ्यांनीच सांगितलं होतं. बॅरिस्टर मामा माझे पुढे हायकोर्टाचे जज झाले, शामराव तळेकर. ते केस चालवायला त्यांना बोलवून आणलं कोल्हापूरला वडिलांनी. तर त्यांनी सांगितलं, नाही काहीही होणार नाही, तुझा मुलगा फाशी जाणार. बर. मी एवढंच बघीन की तो फाशी जाणार नाही आणि काहीतरी जन्मठेप वगैरे काहीतरी होईलच. मग ओहो. अशा अवस्थेत जे मानसिक असताना आम्हाला कसं बरोबर आहे. सपोर्ट करणार शक्यच नव्हतं. पण तिचे बाकीचे सगळे जे संस्कार आहेत ना तू म्हणतेस ते मात्र आपोआप होत गेले. आईचे संस्कार. आईचे संस्कार म्हणजे हाताळक्याची पूजा, हाताळक्याचा उपवास असायचा सगळ्या मुलींचा. मग मला म्हणायचे, तू काय ग उपवासाचं खाणार? आमच्या घरात उपवास नाही करत. हा. उपवास करत नाही. सगळ्या हसायला लागल्या. अगं हिला भाकरी करता येत नाही, हिला उपवास करता येत नाही, हिला कशातलंच काय माहिती नाही. आई म्हणाली, तुला जर समज आली हा हा आणि तुला जर वाटलं तर तू मोठ्या वयात कर, असं करायचं नाही. आता नवरा चांगला मिळाला पाहिजे, वयाच्या 10व्या आणि 12व्या वर्षी विचार करायचं काय कारण आहे? ओ हो हो. त्यामुळे माझ्या मावश्या पण तशाच क्रांतिकारक विचारात, आई पण तशीच. त्या आपापच झाल्या. म्हणजे हा. शाहू महाराजांच्या काळात माझी आई शिकायला कशी गेली त्याचा परिणाम हे गोष्ट मी एका सेकंदात सांगते. अवश्य अवश्य. की माझ्या आईचे वडील वकील होते ते सांगितले आणि शाहू महाराजांचा एक दरबार भरत असेल, जनता दरबारासारखं. तर गावातले कोणीही जायचं, कोणीही बोलायचं, असं सगळं होतं. तर तशा प्रसंगी एकदा जात असताना गेले असताना ते दारात उभे होते आणि शाहू महाराज म्हणाले, वकिला थांब थांब. तर आजोबांना कळे ना का थांबायला सांगतात ते म्हणाले, तुला लेकी किती आहेत? त्याने सांगितलं होतं 2 आहेत आता लग्नाच्या. तर ते म्हणाले, त्यांना शाळेत घातलेस का? नाही ना, आधी शाळेत पाठव राजवाड्यात, मग मी तुला येणार दरबारात, नाही तर घेणार नाही. त्यामुळे माझी आई शाळेत गेली. तिच्या अगोदरच्या मोठ्या 2 बहिणी होत्या, त्या लग्न होऊन गेल्या होत्या. माझ्या आई जी 5-6 वर्षाची होती शाळेत गेली. तिच्या मागे मग दुसरी माझी मावशी नरेंद्र दाभोळकरची आई, तर ती पण गेली, मावशी माझी सातारची. अशा त्या सगळ्या शिकल्या. ते शेवटचं वर्ष 6वीपर्यंत होतं. तर तिचं असं शिक्षण झाल्यामुळे तिला असं वाटलं होतं की आपल्या मुलींनी निदान मॅट्रिकपर्यंत तरी शिकलंच पाहिजे. वा. त्यामुळे अक्का मॅट्रिक होईपर्यंत अक्काच्या लग्नाचं किती घटपट केली तरी आईने अजिबात दादा आपल्या भावाला किंवा आपल्या वडिलांना दादीने माझी मुलगी मॅट्रिकच होणार. आणि असल्या सगळ्या काही गोष्टी तिला पटायच्या नाही. ती म्हणायची, श्राद्धाचं जेवण कसलं घालायचं? आपण जर खालच्या मजल्यावर जेवण केलं आणि जेवलो तर वरच्या मजल्यावर आपोआप पुस्तकावरच्या मजल्यावर बसला माझा मुलगा अभ्यास करत, त्याला हे जेवण जाते, असं होतं का?
मग स्वर्गात कधीच्या कधी हम्म. आतापर्यंत लाखो लोक पोचलेले आहेत स्वर्गामध्ये, त्यांचे आत्मे कुठे 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 भटकत असतील, त्यातला आपला आत्मा सोडून त्याला कुठे हे मिळणार आहे, असलं काय करायचं. असे त्यांचे त्या सगळ्या बहिणींचे विचारच होते, त्यांनी सुधारणावादी. राबवले. हम्म. हे आश्चर्य आहे. सुधारणावादी विचारांचं बीज हे पेरलं अगदी गेलं. अगदी सुधारणावाद. आईकडची सगळी माणसं माझ्या बुद्धिवादी विचारवादी, हम्म. वडिलांच्याकडचे सगळे शेतकरी, गायक, अशा प्रकारचे. मग या सगळ्या वातावरणामध्ये देशभक्तीने भारलेल्या होतात, सुधारणावादी विचारांमध्ये होतात. त्या काळी 10वी पर्यंत शिक्षण हे व्हायलाच पाहिजे, पण भाकरी येत नव्हती, उपास तापासावर विश्वास नाही, नव्हता, नाही. हे सगळं होतं. आणि हेमचंद्र गवाणकर सरांची तुमची गाठ पडली. तो सुद्धा रंजक किस्सा आहे, ते सुद्धा सगळं मला ऐकायचंय. रंजक किस्सा काय, हेमचंद्र गवाणकर हे आमचे मुळातले नातेवाईक. बर. खूप लांबची नाती, पण 2-3 नाती होती त्यांच्या घरात आमची, आणि खूप प्रतिष्ठित आणि अशी माणसं आहेत असं मी ऐकलं होतं, पण कोणाचा संबंध नव्हता काय. त्यांच्या बहिणीला शाळेत ॲडमिशन मिळाली नाही मॅट्रिकला, कारण तिने माफी येऊन दिली नाही. मी का गेले जेलमध्ये, याच्याबद्दल माफी दिली नाही. आणि वडील डॉक्टर होते त्यांचे, त्यांनी सांगितलं की माझी मुलगी माफी देऊन देणार नाही, शाळेत सेवा नेत नाही. हम्म. पण मग मुंबईला त्यावेळी असं नव्हतं ना की वसईहून सारख्या गाड्या नसतात, बर. त्यामुळे ती कोल्हापूरला आत्याकडे आली. हा. आणि ती आली तर त्यांनी शोध घेतला सेवादल कुठे आहे वगैरे, आणि तिची माझी ओळख झाली. भावाची नव्हती ओळख झाली. भाऊ स्टुडंट युनियनमध्ये होता आणि तुम्ही पाहिला होता एवढंच काय ते. पण आम्ही जेव्हा त्या स्टुडंट्स युनियनच्या कार्यकारिणीवर दोघंही आलो. स्टुडंट्स युनियनच्या कारणाकडे तुम्ही दोघंही जण होता. दोघंही होतो. अच्छा. ते ओळख झाली. मग तिने ओळख करून दिली ते अगोदर माझा भाऊ म्हणून, उषाताईंनी. उषाने. पण जास्त म्हणजे कामात सुरुवात झाल्यानंतर हम्म. मग काय व्हायला लागलं की विद्यार्थी काँग्रेस कोल्हापूरला पहिली भरली, बर. आणि त्याची जबाबदारी त्याच्याकडे तो सेवादार असल्यामुळे सेवा हे स्वयंसेवक प्रमुख म्हणून गेली, अच्छा. आणि माझ्याकडे मुलींचं स्वयंसेवक. अरे वा. तर रोज संध्याकाळी काय ना काहीतरी युनियनच्या ऑफिसमध्ये काम चालेल. हम्म. मग उशीर झाला तर तो घरी पोचवायला लागला. अच्छा. घरी पोचवता तर आई म्हणायची एवढी उशिरापर्यंत कसली कामं करता काय मला कळत नाही. हा. तर म्हटलं अगं तुला सांगितलं ना वसईच्या गवाणकरांचा मुलगा आला विषय, तो मला पोचवतो. मग आई एक दिवशी दारात घरी, बर. आणि त्यांनी सांगितलं की हे बघा तुम्ही रोज पोचवायला येऊ नका, हम्म. आम्ही गरीब माणसं आहोत. माझ्या मुलीचं नाव जर तुमच्यावर खराब झालं या कोल्हापूर गावात मोठी पंचायती, बर. लग्न करणार का असाल तर खुशाल जा, खुशाल पोच. आईने थेटच विचारून टाकलं. मग ते म्हणायला हरकत नाही, हा. तुमच्या मुलीला विचारा, माझं काय हरकत नाही, माझं शिक्षण पूर्ण झालं तर करेन मी लग्न. बर. मग आईने मला काही विचारलंच नाही तुला करायचं काय. म्हणजे अचानकपणे आईनेच या सगळ्या गोष्टींमध्ये उडी अगदी, घेऊन अगदी. लग्नाची पूर्तता करून टाकली असं काहीच झालं. हो 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 आणि हेमचंद्र सरांनी सुद्धा पटकन हो म्हणून ही गोष्ट पार पडली. हो. मग नेमकं तेव्हा गांधीवादी विचारांचा तुम्हा दोघांवरती पगडा अगदी, होता. अगदी. मग तो प्रवास कसा होता? तो या काळातल्या मुली जर डोळ्यासमोर आणली तशा प्रकारे काही संबंध कोणाचे असत नाही. प्रेम असेल ते मनातच ठेवायला लागत असतं. त्यामुळे त्याचं प्रदर्शन कुठे करण्याची शक्यताच नव्हती. बरोबर आहे. फक्त त्याला असे मुलं बिलं चिडवत असत, कोण कोण मुली बोलल्या तर आम्ही बोलत नव्हतो. आणि मी मुंबईत येईपर्यंत 46 सालापर्यंत आयुष्यात कधी हॉटेलमध्ये गेले. हो हो हो. आमच्या कोल्हापुरात बायका त्यावेळी हॉटेलात जात नव्हत्या. हा. त्यामुळे हे सगळं असलं काहीच नव्हतं ना आमच्या ह्याच्यात. गांधीवादी विचारसरणी त्यावेळी सगळ्यात पॉप्युलर, आणि दोघांवरही तो पगडा होता. दोघांच्यावरही तो पगडा होता. तो तर म्हणजे त्याचे काका मुळशीच्या सत्याग्रहामध्ये 2 वर्ष जेलमध्ये होते, हम्म. आणि एकत्र कुटुंब होतं ते. आणि त्यामुळे काय झालं की त्याच्या घरात त्याच्या बारशाला सुद्धा खादीचे कपडे घातले होते. हा. त्यामुळे त्यांनी खादी कधी सोडलीच नाही, हम्म. ते चालूच होते. मी काय खादी वगैरे वापरत नव्हते. असेल ते कपडे, आणि असे ढिगभर कपडेही नसत, खरे. तर असतील ते कपडे वापरायचे. हा. असं चाललेलं असल्यामुळे माझ्या आयुष्यात
एक खादीची साडी आईने मग चळवळीत काम करतो म्हणून मला घेऊन दिली. 3.5 रुपयाची पांढरी साडी निळ्या कलरची. आणि ती नेसून मी BSc डिग्री घेतली. इतकी वर्ष मी ती वापरली. आणि ती डिग्री लग्नानंतर तुम्ही आत्मसात हो, केली होती. लग्नानंतर. बरोबर आहे. तत्पूर्वी म्हणजे लग्नाचा किस्सा सुद्धा वेगळा आहे. 12 आण्याचं मंगळसूत्र घातलेलं आहे. तो नेमका काय आहे ऐकूया छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत रोहिणीताई गवाणकर यांच्याशी. रोहिणीताई, तुम्ही सांगत होता ते म्हणजे गांधीवादी विचारसरणीमध्ये असलेले 2 कार्यकर्ते हे लग्नाचा विचार आईच्या सांगण्याखातर आणि देशप्रेम आणखीन पद्धतीने फोकस्ड पद्धतीने ज्याला आपण म्हणतो ते करता यावं यासाठी लग्नाला तयार झाले. मग पुढे लग्न जे आहे ते सेवादलाच्या पद्धतीनेच झालं असं काहीच तुम्ही मगाशी सांगत होता. सेवादलाचं नाही, पत्री सरकारच्या पद्धतीने चालू. पत्री सरकारच्या. त्याचं काय झालं की माझं जेव्हा आईने माझ्या भावाला सांगितलं, एक तर जेलमध्येच होता, बर, की तो येतो ना हेमचंद्र गवाणकर, त्याला मी विचारले आणि ते हो म्हणाले, तेव्हा होईल लग्न हिचं किंवा तरी. तर त्याने जाऊन ते नाना पाटलांचा उजवा हात बापू लाड म्हणून होते, GD लाड, मोठे प्रसिद्ध त्यावेळेचे होते आणि ते भूमिगत होते आणि ते कोल्हापूरला होते. आणि त्यांच्याकडे मी पत्र घेऊन जात होते. मला माहिती मी काळे वगैरे बापू बघितले नव्हते, पण त्यांच्या हातात तर अंधाऱ्या खोलीमध्ये बसलेले होते. आणि बळवंतराव पैलवान नावाचा माणूस होता, ते घरात राहत होते. बळवंतराव माझ्या भावाचा मित्र, त्यामुळे माझा भाऊ त्या पत्री सरकारच्या कामामध्ये गेला. त्यांनी त्यांना सांगितलं की माझी बहीण तुमच्याकडे येते ना, तर तिला ठरता येतो. त्यामुळे लग्न ठरतं कसं, त्याला माझ्याकडे घेऊन येते मुलाकडे. आर्यागरेशी लग्न तिचं होता कामाने. भावाने त्याचे सगळे क्वालिफिकेशन चळवळीचे सांगितले, पण ते काय त्याने ऐकून नाही घेतले. आणि क्वालिफिकेशन घेऊन गेला त्यांच्याकडे त्याला, हेमचंद्रला, आणि दोघांचे खटके उडाले. कारण पत्री सरकार हे क्रांतिवादी आणि हा गांधीवादी. तेव्हा ते म्हणाले तू चुकीच्या माणसाकडे आलायस. आणि माझ्या भावाला म्हणाला, आपली बेबी क्रांतिकारक, ते आपल्या ह्याच्यातले असताना तिला हे कुठे तो गांधीवादी माणसाशी कुठलं लग्न करायला निघालं. माझी आई म्हणाली गांधीवादी असणं हेच चांगलं आहे, त्यामुळे त्यांचं होईल तेव्हा होईल लग्न, पण त्याच विचाराचा मुलगा आहे म्हणून मला खूपच आनंद झाला. आणि मग आई म्हणाली की बापूनं म्हणावं, तुमची जी काय क्रांतिकारक लग्नाची पद्धत आहे बेबीच्या लग्नाच करा. त्यामुळे ते लग्न मग त्यांच्या पद्धतीने करायला लागलं. म्हणजे ते अचानक झालं, म्हणजे ठरवून वगैरे केलं नाही, असंच प्रेशर घरातून यायला लागलं. किती दिवस ठेवलेलं लग्न. त्याची तर अट होती, शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न नाही. त्यांची ह्याच्याप्रमाणे आम्ही लग्न केलं दोघांनी. एक अंगठा कापायचा, त्याचं रक्त काढायचं आणि ते रक्त, त्या रक्ताने लग्नाचा करार लिहायचा दोघांनी. हो, हे पत्री सरकारमधलं बापू लाडांचं झालेलं पहिलं लग्न. GD लाड. आणि त्यांची पुस्तकं पण बरीच आहेत. ते नाना पाटलांचे उजवा हात होत. तर तसं लग्न केल्यामुळे ते घरी येऊन सांगितलं ना मी, असं मी लग्न करून आले म्हणे आईला. त्यामुळे ते अख्खीकडे सगळीकडे पसरलं रागाराग घेऊन. पण असल्या लग्नाला माझा पाठिंबा नाही. त्यामुळे ते नोव्हेंबरमध्ये झालेलं लग्न त्याच महिन्यात झालं पुढे. पण मग सेवादाराचे इथे पुण्यातच झालं. सेवादाराचे सगळे लोक आले होते. माझ्या भावाने 25 रुपये आणि गवाणकरांनी 25 रुपये एवढे आर्य समाजाला दिले. हा आमच्या लग्नाचा खर्च. आणि मग त्यांच्या आईने 100 रुपये पाठवले होते माझ्या मंगळसूत्रासाठी. ते घ्यायला तो त्याचा मित्र आणि मी असे तिघं गेलो. तो मित्र म्हणाला या घड्याळाच्या दुकानाकडे लक्ष्मी रोडवरच्या, हे माझं स्वप्न आहे रे, एक घड्याळ घ्यायचं.
ते म्हणाले पुरं का नाही करत, चल ना माझ्याकडे आहेत पैसे. म्हणजे माझ्या मंगळसूत्राला दिलेले पैसे 90 रुपयाचं त्याला घड्याळ घेऊन दिलं. हा उरले 10 रुपये. हा 10 रुपयात खादी भांडारच गेलो. बर साडी घेतली लग्नाची, एक हे घेतलं, ब्लाऊज पीस घेतला. मग मीच शिवत असते त्यामुळे हाताने मी ते शिवलं ब्लाऊज. हा आणि असं ते लग्न झालं. आणि मग मी एकदम म्हटलं अरे काय रे लग्नानं जावं, मंगळसूत्र नाही आपल्याला, हवं कशाला मंगळसूत्र, कोण घालतंय. त्यावेळी गांधींच्या काळामध्ये मुलींनी साधेपणाने लग्न करण्याचं हे घेतलं होतं. आत्ताची काय डामडौरण काय चाललं नाही, ते अंगावर येतात. असं वाटतं काय एवढा मिळवलेला पैसा सगळा धुळीत जातोय. 4-4 दिवसाचे लग्न चुकीचे आहेत म्हणून गांधीजींनी एका दिवसात लग्न करा, सोप्या पद्धतीने करा. आणि त्यामुळे ह्या मुली त्यावेळी मुंडाळ्या बांधून घेत नव्हत्या, नाही म्हणायच्या बांधायच्या, मुंडावळ्याचं लग्न. नंतर अगदी माझ्या लहानपणी सप्त काहीतरी पदरी काहीतरी होतं बाबा, ते पिवळ्या रंगाचं वस्त्र असायचं आणि ते कसं ते घाणायचं, वाईटातली वाईट वधू कसं दिसेल असं रूप असायचं. ते मुलींनी बंद केलं. ते म्हणाले आम्ही 9वारी साडी नेसणार आणि असं लग्न करणार. 5 वारी साडी माझ्या आयुष्यात यायला साधारणपणे एक 42ची चळवळ सुरू झाली तेव्हा. सतत तुम्ही एक जनमानसामध्ये स्वातंत्र्याचे वारे प्रखरपणे व्हावेत या दृष्टिकोनाने बौद्धिक वगैरे घेत होतात. हे नेमकं कसं चालू होतं काम त्याविषयी? मला बौद्धिक म्हणजे लहान मुलं जे आलेले असतील त्यांना कोणाच्या ते राणा प्रतापची गोष्ट सांग, शिवाजीची गोष्ट सांग, ज्याच्यातून त्याच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेला धुमारे फुटवेत. बरं, हे आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही आता हे करणार आहात ना, खादीचा प्रसार करणं किंवा साधेपणाने वागणं, हा ही सगळी कामं हीच स्वातंत्र्याची कामं होती. संवाद, स्वातंत्र्याची कामं म्हणजे या सगळ्या डामडौलापासून बाजूला राहून अच्छा साधेपणाने राहणं, पैशांचा वापर जपून करणं, या सगळ्या गोष्टी कशा अंगात भिनतील हे सगळं सेवादलाच्या बौद्धिकमधून लहान मुलांपासून सांगितलं जातं. बर. आणि ह्या कामांमध्ये असताना एकीकडे तुम्ही लग्न केलं होतं तर प्रपंच आणि बरोबरीने शिक्षणाला प्राधान्य हे तुमचं सतत होतंच. होतं. पण काय झालं की मी जेव्हा मॅट्रिक झाले त्यावेळी हिंदी स्वातंत्र्याचा कायदा आला. बर. आणि हिंदी स्वातंत्र्याचा कायदा आल्यानंतर राजबंदी हळूहळू सुटायला लागली. अच्छा. तर मंगेशला बरीच शिक्षा झाली होती, पण ती शिक्षा थांबवून ठेवली होती की आज कायद्याचा काय उपयोग करायचा आहे आपल्याला हे बघण्याकरता. त्यामुळे मंगेश सुटणारे निश्चित होतं. आणि तोही सुटून आला माझी मॅट्रिक परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर. दुसरा तर भाऊ होताच कॉलेजमध्ये. 2 भावांनी कॉलेजमध्ये असताना मी आणि तिसरी कॉलेजमध्ये जावं हे काय पटत नव्हतं. आणि आईच्या इच्छेप्रमाणे मॅट्रिक झालेली होती. अच्छा. त्यामुळे तोही तिच्या दृष्टीने तो प्रश्न सोडवलेला होता. माझ्या मागे मग नंतर 2 लहान बहिणी होत्या, ते तिच्यावर होतच. तेव्हा आचार्य आम्ही जे केलं ना ते स्वातंत्र्य डोक्यात ठेवूनच गेलं. मला ना लहानपणापासून कुंकू लावायला अजिबात आवडत नसे. अच्छा. आणि माझ्या आईने कधी सांगितलं नाही कुंकू लावून. मी अजिबात कुंकू लावत नसे. तर शाळेतल्या मुली म्हणायचे बेबी देसाई आहे ना ती स्वातंत्र्य मिळेपर्यंत कुंकू लावणार. तसंच झालं. तर असं सगळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना त्या स्वातंत्र्याशी जोडल्या जायच्या. बर. आता काय संबंध होता माझ्या कुंकवाचा, मला नाही आवडायचं. स्वातंत्र्य हे मुळापासून मनामध्ये रुजलेलंच होतं प्रत्येक गोष्टीमधलं. आणि तीच ओढ जी आहे ती शिक्षणाकडे आणि पुढे प्रगल्भतेकडे पण घेऊन गेली. अतिशय विपुल असं लिखाण आणि अनेक संस्थांच्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडलेल्या आहेत. त्या मुद्द्याकडे आपण वळूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या बरोबर आहे डॉक्टर रोहिणीताई गवाणकर आणि त्यांच्याकडून आपण भारलेले दिवस नेमके कसे होते, स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा असलेला ओढा आणि शिक्षणामधून पुन्हा जनजागृती, विपुल असं लिखाण या सगळ्या मुद्द्यांविषयी जाणून घेत आहोत.
जेव्हा मी हे सगळं म्हणते तेव्हा एक वेगळी गोष्ट आपण केलेली आहे ती म्हणजे 1982 मध्ये SNDT मध्ये स्त्री अभ्यासामध्ये डॉक्टरेट प्राप्त करणाऱ्या आपण पहिल्या महिला संशोधक ठरलेल्या आहात. महाराष्ट्रीयन स्त्रियांचा स्वातंत्र्यानंतरच्या काळात आणीबाणीपर्यंतचा राजकारणातला सहभाग हा तुमचा PhDचा विषय होता. मुळात नावापासूनच वेगळेपण असलेला हा विषय आहे, त्याबद्दल. एक तर माझी तब्येत चांगली नसल्यामुळे माझ्या नवऱ्याला मी काय काय जास्त शिकावं बिकावं वाटत नव्हतं. मग PhD हे प्रोफेसर लोकांना आवश्यक असतं शिकायला, वरच्या पोस्ट वगैरे मिळायला. तर माझ्याकडे ती जरी महत्वाकांक्षा नसली तरी आपण पण PhD व्हावं असं सारखी माझी मैत्रीण सांगत होती. PhD डॉक्टर मागे नावाला काही चालत नाही. बघ, तर मग गव्हाणकर म्हणाले की जर करायचं असेल तर समाज उपयोगी, त्यातून काहीतरी देशाला आणि समाजाला काहीतरी मिळेल असं काहीतरी विषय शोधून काढ. अच्छा. आणि मग मी म्हटलं की हरकत नाही. मग मी असं करते की बायकांनी काय काम केलं काय. मी माझं पॉलिटिक्स आणि बरोबर हिस्ट्री पण होतं. बरं. आणि यदुनाथ सरकारने आपल्या शिवाजी अँड द टाइम्स या पुस्तकात असं म्हटलं की महाराष्ट्रातल्या स्त्रिया राजकारणात शिवाजीच्या काळाच्या आधीपासून आहेत. अच्छा. असं असल्यामुळे मला सारखं वाटतं की ह्या काळात मग काय आहे, काय सगळं दिखाऊच आहे. म्हणून मी ते करायचं ठरवलं. उषा मेहता सारखे माझ्या गुरु होत्या, त्यांना तर अतिशयच आनंद झाला या विषयावर. आणि राम बापट म्हणजे पुण्याच्या त्याच्यात ते माझे मित्र होते. अच्छा. त्यांनी पण मला खूप मदत केली, राम बापटाने. आणि ते झाली PhD मग त्याच्यामध्ये. आणि तिथं काय झालं की त्याच वेळेला आमच्या SNDT युनिव्हर्सिटीने पुढाकार घेऊन, त्यावेळी माधुरी शहा व्हाईस चान्सलर, त्यांनी पुढाकार घेऊन वुमेन स्टडीजची कॉन्फरन्स तिथे बोलवली. बरं. त्यावेळी आम्ही लिंबूटिंबूच होतो कॉलेजमध्ये शिकवणारे लोक. त्यामुळे आम्हाला विमेन स्टडीजचा एक हे आला. आणि ही त्या व्हाईस चान्सलर असल्यामुळे त्यांनी असं हे केलं सगळ्यांना की ज्यांना कोणाला काय करायचं असेल त्यांनी स्त्री अभ्यासाचं हे करून देणार. हे माझं आपोआपच गेलं स्त्री अभ्यासाकडे. क्या बात आहे. असं झालं. आणि त्यामुळे स्त्री अभ्यास आणि पॉलिटिक्स हे दोन्ही विषय एकत्र असलेलं असं माझं पहिलं PhD झालं. त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा ठरवून झालं का? नाही, आणीबाणीचा दिवस, त्या दिवशी आणीबाणी जाहीर झाली, त्या दिवशी मी माझं रजिस्ट्रेशन झालंय. हा एक योगायोग म्हणावा लागेल. अगदी. आणि विषय सुद्धा वेगळा होता. मुळात मॅट्रिकचं शिक्षण हे लग्नापूर्वी झालं होतं, त्यानंतर BA MA PhD हे सगळ्या गोष्टी. नंतर 3 वर्ष लग्नानंतर काहीच केलं नाही मी. मला माझी मैत्रीण एक भेटली पुण्याला आले होते तेव्हा. ती मला म्हणली, अगं तुला काय एवढं वाईट वाटतं, आमच्या कर्वे युनिव्हर्सिटीत आहे ना बाहेरून बसायचं. म्हणून मी तिचं ऐकून ते कोणाच्या मागे लागून ते फॉर्म वगैरे आणून बसवून ते भरले. आणि परीक्षा पहिल्या दोन्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयर बहिणीच्या घरी शेवटी अभ्यासाला जाऊन ते पुरं केलं. आणि चांगले मिळालं, हायर सेकंड क्लास वगैरे मिळालं. तेव्हा अशा पण तिसऱ्या वर्षाला काय झालं, शेवटच्या वर्षाला देश स्वतंत्र झालेलं होतं आणि SNDTला मान्यता मिळाली इतर विद्यापीठाच्या बरोबर. त्यामुळे अभ्यासक्रम 4 वर्षाचा झाला. त्यात आम्हाला अशी माझी शेवटची बॅच की 3 वर्षामध्ये BA आणि आम्हाला BAची डिग्री मिळाली. त्याच्या आधी GH असायची, तर ती BAची डिग्री मिळाली. आणि कॉलेजमध्ये यायचं कसं, तर कॉलेजच्या त्यावेळेच्या प्रिन्सिपल होत्या, पारसी होत्या इंजिनियर म्हणून. त्यामुळे म्हणाली, बेटा तू कॉलेज सोडू नये, कॉलेज में नाम डालो, फी का सवाल आहे का मैं भर दूँ लेकिन तुम पढ़ो. तर म्हटलं फीचा सवाल नाही, फक्त वसई आणि मुंबई गाठायची कशी, हाच प्रश्न आहे. आणि कसं करणार मी, कॉलेजला टर्म कशी भरू. तर त्या म्हणाल्या, हफ्ते में एक दिन आएगी. बोलो कौन सा दिन आएगी. म्हटलं मंगलवार के दिन. मंगलवार के दिन आकर मुझे बोलकर जाना
मग PhD झाली, पण दरम्यानच्या काळामध्ये सतत शिक्षणाचा ध्यास तुम्ही घेत होतात आणि मुळात त्याच्या पुढे इंडियन असोसिएशन फॉर वुमन स्टडीजसाठी तुम्ही काम जे केलं तुमचं त्याविषयी मला ऐकायचंय. विविध संस्थांच्या तुम्ही जबाबदाऱ्या लिहिल्या पेललात त्याविषयी ऐकायचंय. इंडियन असोसिएशनची स्थापनाच आमच्या SNDC युनिव्हर्सिटीत झाली आणि नीराबेन देसाई या त्याच्यात अगदी प्रमुखच होत्या. नीराबेन देसाई म्हणजे कलिगही होत्या SNDCमध्ये सोसायटी डिपार्टमेंटच्या. स्त्री अभ्यासाची पहिली परिषद जी झाली त्याबद्दल आपण बोलत त्या आहोत. परिषदेत मध्ये आम्हाला काहीच काम नव्हतं. पहिलीच परिषद काय आहे काय चाललं माहिती नाही. पण त्यावेळी हिंदुस्थानातल्या स्टॉलवर्ड बायका त्या गुहाबाई खासदार असलेल्या अशा सगळ्या वरच्या लेवलच्या बायका त्याच्यामध्ये आल्या. आम्ही काहीच नव्हतो. आम्ही सांगेल ती कामं कमवणं याच्या पलीकडे आम्हाला काहीच नव्हतं. नाही, तुम्ही जरी असं म्हणत असलं तरी मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की तुम्ही काहीही करत नव्हता असं जरी म्हणत असला तरी अतिशय महत्वाची जबाबदारी त्या परिषदेमध्ये आपण पार पाडलीत आणि तेव्हा तिथूनच ती पहिली परिषद जी आहे त्या सुरू झाल्या परिषद अजूनपर्यंत होतात. 25 वर्ष साजरी झाली आमची आणि ऑल इंडियातून इलेक्शन व्हायची आमची. ते पहिल्या याच्यामध्ये काय झालं की पहिल्या ज्या हे छापून आल्या काय म्हणतात मेंबरशिप रिसिट्स ते SNDC झाल्या दिरावेनीकडे. त्यावेळी मी समोरच होते पुढे. त्यामुळे अगं हे बघ आलंय तुलाच पहिली करते मेंबर. म्हणजे इंडियन असोसिएशनची मेंबर पहिली रिसिट माझ्या नावाने छापली आणि तिसरा दिराबेन देसाई यांच्यामुळे. दुसरी मैत्रीण झाली उषा ठक्कर. क्या बात आहे. ती दुसरी झाली. महाराष्ट्र पॉलिटिकल सायन्स असोसिएशन नंतर मग विविध कार्यशाळा, ग्रामीण महिलांना पंचायत स्तरावर स्थान मिळवून देणं, पंचायत राज्य लोक आंदोलन, आदिवासी भागांमधल्या महिलांना कशा पद्धतीने राजकारणामध्ये सहभागी होता येईल या विविध पद्धतीने तुम्ही कार्यरत होता त्याबद्दल सुद्धा आपण थोडं सांगूया प्रेक्षकांना. नाही, मी आता मग एकदम सरळ तुमच्या ग्रामीणच्याकडे जाते. अवश्य. ते माझं अत्यंत महत्वाचं काम मी स्वतः समजते. वा. आणि त्या कामाला मी 25 वर्ष दिली. वा. आता मी 90 साली त्यातनं रिटायर झाले. म्हणजे 90व्या वर्षी त्यातनं रिटायर झाले. कारण मी ज्या संस्थेबरोबर काम करत होते डॉक्टर PV मंडलिक ट्रस्ट त्या संस्थेचे 4 कोकणातले जिल्हे घेतले. आता 5वा झाला पालघर. आणि या सगळ्यामध्ये आम्ही शिबिर घेतलो. बर. मला या कामाकडे ओढून घेण्याचं काम मी रिटायर झाले असं कळल्याबरोबर आणि हे येतोय कायदा येतोय आपल्याकडे 30% देण्याचा आरक्षण देण्याचा म्हणून मला प्रभुबाई संघवी यांनी बोलवून दिलं. अच्छा. आणि मला सांगितलं की तू या कामात येशील का. म्हटलं आनंदाने नसतंच रिटायर झाले. आणि अशा रीतीने मी या कामामध्ये आल्यानंतर पहिलं जे पायलट शिबिर घेतली 4. बर. म्हणजे हिंदुस्थानामध्ये पंचायत राज्याचे शिबिर घेण्याचं पहिलं काम डॉक्टर PV मंडलिक ट्रस्ट यांनी केलं. आणि त्यात मला समाजवादी विचारसरणी सेवादल वगैरे म्हणे आपोआप प्रभूबाईंची ओळखच होती. जवळच राहत होते दादरला. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी हेच काम केलं आयुष्यभर. महिला निवडून आलेल्या आहेत पण त्या नाही तर त्यांचे घरचे सदस्य त्यामध्ये सहभागी होतात. ऐकूया छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर रोहिणीताई गवाणकर यांच्याशी आपण बोलत आहोत. रोहिणीताई, मुळात आरक्षण आहे महिलांना हे कळल्यानंतर त्या निवडून आल्यानंतर घरच्या सदस्यांनी कार्यशाळेमध्ये येणं असं काहीसं घडलं. हो. त्यातून सुद्धा महिलांमध्ये नेतृत्व जागृती तुम्ही कशा पद्धतीने केली त्याविषयी. फार त्रास झाला होता त्याचा. ओहो. पहिली 5 वर्षात अत्यंत वाईट गेलेली त्यातली की बायका येऊन बँक पंचायतीच्या निवडून आलेल्या बायका पायरीवर बसायच्या ऑफिसच्या. आतमध्ये आपल्याला गेलं पाहिजे बोललं पाहिजे काही नाही. एक बाई बोलली एका सभेमध्ये आणि तिचं कौतुक झालं. नवराही होता सवासच. त्यांनी घरी येऊन बायकोला झडव. ओहो. अशा बायकांनी कष्ट काढले. त्यांना काही कळलंच नाही ना. म्हणजे कशासाठी चाललंय आणि काय चाललंय हे काही कळलं नाही. म्हणजे
पुरुषांनी त्यांच्या या ते निवडून जाण्याचा फायदा होतोय हे त्यांना 5 वर्षानंतर कळलं. हो. आणि त्यामुळे पुढच्या 5 वर्षात परत जरा बायका थोड्या ह्याच्या आल्या. पण या इथे सगळ्या प्रकारचे जे विषय आहेत सामाजिक, ते सगळे आम्हाला त्यांच्या गडी उतरवतात. माझ्याबरोबर सुरेखा दळवी येते, आहे ती केवढी तरी काम करते अजून. तर या सुरेखा दळवीचं सगळं आदिवासींच्या मध्येच काम, आणि त्यामुळे त्याकडून मला सगळी याची माहिती कळत असते. आणि म्हणून आम्ही आमच्या सामाजिक कार्याच्या काय काय करता येईल, आणि शिवाय त्यांना हे ग्रामपंचायतीकडून कसं करून घेता येईल, अच्छा, अशा पद्धतीने त्यांना ग्रामपंचायत बालविवाहाचा प्रश्न आणा, ग्रामपंचायती दुसरं लग्न करणार नाही कोण याचा विचार आणा. अशा प्रकारचे सामाजिक ग्रामपंचायतीत तुम्ही आधी द्यायला शिका. बर, तुमच्या सह्या करता येईल इतकं तरी घ्या. हे सगळं शिक्षण मला करण्यामध्ये पहिली 10 वर्ष गेली. हो. आणि त्यानंतर मग कोणी मॅट्रिक झालेल्या 10वीपर्यंत आलेल्या, शाळेत गेलेल्या अशा बायका हळूहळू निवडून यायला लागल्या. आणि हे जे स्वरूप आहे ना ग्रामपंचायतीचं, एक गांधींचं आहे. ह्या बरोबरीने तुमचं लिखाण सुरू होतं. त्याच्याबरोबर आपोआपच झालं सुरू. पहिल्यांदा ते एकत्र हे होतं. नंतर मृणाल गोरे मैत्रीण जवळची, तिला तुमची मॅडम चरित्र लिहायचं म्हणतात, ती म्हणाली की माझं चरित्र लिहिलं तर रोहिणी. अरे वा. कारण म्हणाली की माझ्याबरोबर इतकी वर्ष आहे आणि मी का करते कुठली गोष्ट त्याला समजते, बरोबर सिरीज लिहायला पाहिजे. म्हणजे बघता बघता मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की 11 पुस्तकं, 11 हे अशी पुस्तिका, झाली. नंतर हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती अशा विविध भाषांमध्ये तुमच्या पुस्तकांची झालेली भाषांतरं, इतकं विपुल लिखाण आहे. आजही तुम्ही पुस्तिका लिहित आहात. नाही ते हे झालं पीजेडचा झाला प्रसिद्ध, त्याच्यानंतर पाणीवाली बाई मृणालचं झालं अगदी. प्रसिद्ध. आणि माझ्या नवऱ्याची इच्छा पहिल्यापासून अशी सारखी होती हा, की सुभाषबाबूंच्या ह्याच्यामध्ये ही जी सैन्य जे होतं हो, बायकांचं, ते कसं झालं, त्यांना रसद कोण पुठवत, काय करायचं, कसली करते तू विमेन स्टडी, कसली भाषणं करते, हे खरे ओरिजिनल काम आहे हे कळलं पाहिजे, लोकांना त्यापर्यंत पोचली पाहिजे काय सुभाषबाबूंचं हे होतं ते. आणि म्हणून मी हे काम घेतलं. त्याच्यात पण 3-4 वर्ष जात गेली. इकडे पंचायत राज्यात येऊन हे करायचं काय, पंचायत राज्याचं कामाचं कसं असतं की सुट्टीच असतात ते. नोव्हेंबर डिसेंबरचे त्याच्यात शेतकीची कामं नसतात, त्यावेळी आम्ही शिबिर. हा, म्हणजे थोडक्यात दुसऱ्याच्या कलाने त्यांना शिस्त वळण कसं लावता येईल यामध्ये सतत तुम्ही व्यग्र होतात. पण स्वतःबरोबर इतरांचा विकास हे ध्येय जे आहे, आजूबाजूचा विचार, हे कायम भाषांतर फारशी झाली नाही. या पुस्तिका त्याची झाली. मुळात कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झाशी रेजिमेंट हे पुस्तक बंगाली, गुजराती, हिंदी, मराठी, इंग्लिश 5 भाषेमध्ये आलं. कुसुमाग्रजांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं. कुसुमाग्रजांनी खूप कौतुक केलं. आणि ते माझे कलिग नाशिकचे होते, ते नाशिकचे कलिगांनी त्यांना ते पुस्तक दिलं होतं. वर्तक म्हणून, डॉक्टर वर्तक, नाशिकून यायचे आले. तर ते म्हणाले मला आवडलं असतं, ते म्हणजे इथली असते तर भेटायला. त्यांनी सांगितल्यावर मी लगेच गेलो. आम्ही दोघं जण पुस्तक दिलं. ते म्हणाले केवढं मोठं पोरी का तू काम केलं, तुला कल्पना आहे का. वा, तुम्हाला काही सांगावं असं वाटतंय. नाही, माझी बाकीची सगळी जी पुस्तकं आहेत, गांधीवादी तरुण, चले जावचं आंदोलन, हे सगळे धारिया वगैरे अशा सगळ्या मोठ्या लोकांना, प्रधान मास्तर, अशा सगळ्यांच्या मुलाखती घेऊन केले, छापलेले आहे. त्यानंतर घडता आघाडीचा, याच्या तर 3 आवृत्त्या आल्या. त्या घडता आघाडीमध्ये म्हणजे माझ्या गुरूंचं म्हणणं असं होतं की मी ग्रामीण ह्याच्यामध्ये काम करते, तेव्हा ग्रामीण बायकांना मुळात घडवण्याचा कोणी प्रयत्न केला आहे, असं त्या कशा घडत आहेत आणि त्या घडत असताना आपण कशा घडतो हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. क्या बात आहे, मस्त. आणि ते पुस्तक 3 आवृत्त्या आल्या. तेव्हा अशा पुस्तकांच्या आपोआप आवृत्त्या येत गेल्या आणि भाषांतर पण होत गेली. माझ्या कोणी बंगाली बायका ओळखीच्या नाहीत, कोणी गुजराती माझी कलिगच होती, पण या सगळ्या भाषांची भाषांतर झाली.
मस्त. खरं म्हणजे खूप ऐकायचं आहे, खूप काही रोहिणीताईंकडनं शिकण्यासारखं आहे. पण इदम न मम या वृत्तीने मी केलं नाही ते होत गेलं अशी काहीशी समाधानी वृत्ती, सतत कार्यमग्न राहणं आणि हास्याचा धबधबा, अनुभवांची पोतडी असं काही असलेलं हे व्यक्तिमत्व विदुषी डॉक्टर रोहिणीताई गवाणकर. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देताना हे असंच कार्य सतत सुरू राहो असं मनापासून वाटतं. आणि आज आत्ता मात्र इथे थांबूया. पुन्हा तुमच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया असं काहीसं वाटतंय. आपण वेळात वेळ काढून आलात, आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.